श्रीरामपूरच्या संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोर असलेल्या मॉडर्न चायनीज दुकानावर काही अज्ञातांनी अचानक हल्ला चढवला. हनुमान जयंतीची मिरवणूक संपल्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्यावरून दुकानात वाद झाला आणि हाच किरकोळ वाद काही वेळातच उग्र रूप धारण करत गेला. रागाच्या भरात संबंधित व्यक्तीने तब्बल 15 ते 20 जणांना सोबत घेत दुकानावर हल्ला केला. दगडफेक करत काउंटरची काच फोडली. खुर्च्या, प्लेट्स फोडून दुकानातल्या मालाची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी स्पष्ट केले की हा प्रकार केवळ पैशाच्या वादातून घडला असून यामागे कोणताही जुना वाद नाही. या घटनेला कोणताही जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तरी उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आली आहेत. आज सायंकाळी श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानामध्ये एक किरकोळ दगडफेकीची घटना घडून त्या दुकानातील जे काही समोरच्या काचा वगैरे आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत. ही जी घटना आहे ही घटना यातील आरोपी आणि दुकानदार यांच्यामधील एक पाण्याच्या बाटलीच्या व्यवहारावरून किंवा पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून ही घटना घडलेली आहे. ही घटना कोणत्याही पूर्वीच्या कारणावरून किंवा कोणीतरी फूस दिल्याच्या कारणावरून किंवा कोणीतरी या घटनेच्या मागे आहे असं काही कारण नाही. अगदी आकस्मिक कारणातून ही घटना घडलेली आहे. या घटनेला कोणत्याही स्वरूपाचा जातीय किंवा धार्मिक रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. यातील जे काही 4 आरोपी आहेत ते आपण ताब्यात देखील घेतलेले आहेत. या घटनेच्या संबंधात यातील दुकान चालक जे आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. बाकीचे जे आरोपी आहेत ते देखील ताब्यात घेण्यासाठी आपली पोलीस टीम रवाना झालेले आहेत. कोणीही या घटनेसंबंधाने कोणत्याही अफवा पसरवू नये किंवा जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये किंवा असे मेसेजेस व्हायरल करू नये. किरकोळ कारणातून मोठा गोंधळ आणि कायदा हातात घेण्याची वाढती प्रवृत्ती, अशा घटनांवर आळा कधी बसणार हा मोठा प्रश्न आहे. सध्या तरी पोलीस तपास सुरू असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. स्वप्नील सनार, प्रहार न्यूज लाईन, श्रीरामपूर.